आधी आपण जाऊया नाशिकमध्ये काळाराम मंदिरात। तिथं धर्मध्वज सोहळा होतो आहे आणि तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। धर्मध्वज स्तंभ उभारणी केली जाणार आहे आणि या सोहळ्यासाठी काळाराम मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सपत्नीक उपस्थित आहेत। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय स्वामी श्री गोविंद देवगिरी महाराज, श्रीमती विजया रहाटकर अध्यक्ष राष्ट्रीय महिला आयोग, पद्मश्री श्री मिलिंद कांबळे अध्यक्ष दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री, श्री गिरीश महाजन जी, श्री दादा भुसे जी, श्री नरहरी शिरवळ जी, श्री संजय जी सावकार जी, माननीय महापौर, माननीय आमदार श्री वाजे, श्रीमती देवानी फर्नांडे मॅडम, सीमा हिरे मॅडम, राहुल निगले सर, उपमहापौर नाशिक, या सर्वांना मी कृपया मंचावर आसनस्थ व्हावं अशी विनंती करते। सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। महापौर श्रीमती हिमगौरी आहेर आडवे, काळाराम मंदिरामध्ये हा धर्मध्वज जवळपास 64 वर्षांनी उभारण्यात येतो आहे। भगवा स्तंभ असणार आहे आणि याची स्थापना केली जाते आहे आणि याच सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित आहेत। मुख्यमंत्री अगदी काही वेळापूर्वीच दाखल झालेले आहेत। हा ध्वज जो आहे तो साधारणपणे 21 फूट उंचीचा आहे, तर 5 बाय 11 फुटांचा ध्वज हा सूर्य प्रतिमा आणि हनुमान प्रतिमेसह आहे। 1962 नंतर प्रथमच मंदिराचा जीर्ण झालेला ध्वज बदलून आता नवीन भव्य असा धर्मध्वज उभारण्यात येतोय आणि याच सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांच्याकडून। राहुल, या सोहळ्याची काय खासियत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर या आज नाशिक दौऱ्यावर आहेत। श्री काळाराम मंदिरामध्ये त्यांच्या हस्ते ध्वजाचं अनावरण हे करण्यात येणार आहे। आपण जर बघितलं तर आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आता नाशिकमध्ये विकास कामांना देखील सुरुवात करण्यात आलेली आहे आणि आज काळाराम मंदिरामध्ये 21 फुटी ध्वजाचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे। खरं तर आपण जर बघितलं तर हा भगवा ध्वज असणार आहे। 10 बाय 5 फूट एवढा आकाराचा हा ध्वज असणार आहे। त्याच्यामध्ये हनुमंतरायाची प्रतिमा देखील असणार आहे। हेमाली, नक्की 62 वर्षांनी हा ध्वज उभारण्यात आलेला आहे। 62 वर्ष का लागली? आपण जर बघितलं तर 62 वर्षाच्या कालखंडानंतर या ध्वजाचं आज अनावरण या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। त्यांच्या सोबत भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील उपस्थित असणार आहेत। तसेच त्यासोबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकमध्ये आता विविध विकास कामं केले जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आता या ठिकाणी ध्वजाचं देखील अनावरण हे करण्यात येणार आहे।
नक्की धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या माहितीबद्दल. काळाराम संस्थानच्या वतीनं हा धर्मध्वज स्थापना सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सोहळ्यासाठीच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर उपस्थित आहेत. प्राचीन धर्मध्वज हा जीर्ण झाल्यानं आता जो नवा धर्मध्वज उभारण्यात येतो आहे तो अतिशय भव्य स्वरूपात आहे. 21 फुटी असा हा उंचीचा ध्वज आहे. पितळी स्तंभ आहे. स्थैर्य, परंपरा आणि आध्यात्मिक तेज यांचा तो प्रतीक मानला जातो. धर्मध्वज हा भगवा रंगाचा आहे. साधारणपणे 5 फूट बाय 11 फूट असा त्याचा आकार आहे आणि त्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते आहे. उपस्थिती आहे ती माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची. व्हॉल्यूम थोडा कमी करा. माननीय राष्ट्रपती महोदयांची सुकन्या. त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करण्याची विनंती मी विश्वस्त श्रीयुत मिलिंद तारे आणि शुभम मंत्री यांना करते. ईकां विष्णुपदे चक्रामे धन्यवाद. सर्व मान्यवरांचे स्वागत. यानंतर धर्मध्वजाची प्रतिष्ठापना यानंतर होणार आहे. वैदिक पूजा विधीसह. चला या ठिकाणी थोडं प्रेस बाजूला मोकळा रस्ता करून द्या प्लीज. समोरच्या बाजूला प्लीज थोडं मागे या. सम्माननीय रामनाथजी कोविंद सर उपस्थित हैं. ध्वजपूजन के लिए आदरणीय गोविंद जी, मुख्यमंत्री महोदय
पद्मश्री वीरेंद्र महाराज विनंती आहे सीमाताई ठिकाणी पुढे आहे. बस नेत्रोदर स्पर्शा पवित्रो पवित्रो वा सर्वावस्थान करतो विनाय सर्वे पुण्यलेखाच्छ सहाय भद्रश्री सर्वं सुचे मांगलिककरणं स्वस्तेन इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति स्वस्ति नो आरोग्यं देहि देहि परं सुखां रोगं देहि जयं देहि यशो देहि श्रीशो जयहि ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम गोविन्दाय नमः ओम आमनाय नमः श्री रामदेवाय समस्त ग्राम भक्त देश जनानां निःश्रेयस अस्मिन् देशे शुभेच्छादि धनधान्यादि औषध्यादि अभिवृद्ध्यर्थम् अभ्युदयानि निःश्रेयस्य प्राप्त्यर्थं समस्त पूर्वजनानां प्रासादिक अनुसंख्या तथा च ध्वजतन्तु संख्याकवर्षाणि यावत् श्रीरामलोके तथा च ब्रह्मलोके निवास हेतवे श्री हनुमत् समेत लक्ष्मण सहित सीतारामचंद्र देवता प्रीतये ध्वज पूजन भुजदंड प्रतिष्ठा तथा च कलशादि स्नपनादि कर्म तथा च पूर्णाहुति पूजन पूर्वक सकलं कर्म करिष्ये तत्राधोविर्विघ्नासिद्ध्यर्थं गणपति स्मरणं करिष्ये गणानान्तवा गणपतिनो हवामहे प्रियानान्तवा प्रियपतिनो हवामहे निधीनान्तवा निधिपतिनो हवामहे वसो आहवनानि गर्भधात् पवनदासि गर्भधात् महागणपति मां प्रार्थना पूर्वक नमस्करोमि। ध्वजा की जो देवता होती है वो भगवान केतु यहाँ पे देवता होती है और भगवान के ये ध्वज के ऊपर हनुमान जी चिन्हित है और रघुवंश का जो प्रतीक है भगवान सूर्य यहाँ पे स्थापित है। तीन देवताओं का मंत्र उच्चारण हम करके आपके द्वारा इस ध्वजा का पूजन यहाँ संपन्न हो जाएगा। असमे
प्रियकांत हनुमत समेत लक्ष्मण सहित सीतारामचंद्र देवता प्रियकांत चला माननीय विश्वस्त यांना विनंती आहे, सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे, आपण स्टेजवर स्थानापन्न पुन्हा व्हायचं. सन्माननीय मुख्यमंत्री चला सर्व ब्रह्मवृंदांनी मंडपात चलायचे. चला पुन्हा स्टेजवर चला, फक्त विश्वस्त ध्वज येऊन तिकडे जातील. तुम्हाला मंचाजवळून सगळ्यांनी जरा बाजूला व्हा अशी विनंती आहे. ये पर्यटन आवश्यकता हो रही है, आदरणीय गोविंदजी महाराज थोडासा पर्यटन या ठिकाणी येतो आहे. राम जन्मभूमी अयोध्या, त्याचप्रमाणे उज्जैन, त्याचप्रमाणे काशी विश्वनाथ मंदिर या सर्व ठिकाणी प्राणप्रतिष्ठेकरता परमपूज्य शांतारामजी भानोसे, दिनेशजी गायधनी, मी स्वतः आम्हाला तिघांनाही पंतप्रधानांना 4 वेळेला पूजा सांगण्याचं भाग्य मिळालं. आज देवेंद्रजींना पूजा सांगण्याचं भाग्य मिळत आहे. मी वेदमूर्ती शांतारामजी भानोसे यांना विनंती करतो की आपण ध्वजाची प्रार्थना या ठिकाणी म्हणायची. 2 मिनिटं थांबा. सर्वांनी पूर्णाहुतीकडे यज्ञवेदीकडे अशी विनंती. अरे मधी चालले ते मधी चालले थांब थांब. सर्व यजमान आपल्या पुढे जे ताट दिले पूर्णाहुतीचं तो त्या ठिकाणी उभं राहायचं. आलेला आहे. ध्वजावर हनुमानाची प्रतिमा आहे, जय श्रीराम असं लिहिलेलं आहे, ओम आणि सूर्याचं चिन्ह आहे. आमचे जे ब्रह्मवृंद आहेत त्यांना कृपया येऊन द्या मंत्र म्हणण्याकरता. थोडे मागे सरका. शांतारामजी भानोसे कृपया उभे या. पूर्णाहुती
आउटपुट चालू राहू द्या. जय सीता जय सीता प्रार्थना पूर्वक नमस्करोमि ज्योती. बस राहुल आता बाकी यजमानकडनं करून घेऊ आपण. VIP ना या ठिकाणी 2 मिनिटं थांबायचं. बबन हात काढला नाही बबन आहे बबन. चौकटीपासून मागे वा सगळे त्या काचेच्या चौकटीपासून मागे नेटवर्क ॲप आहे.
ते यार हालचाल नका न करू नीट उभं राहणार यार. मग ते काय स्टॅच्यू स्टॅच्यू का आपण लई चालू continue. मोबाईल थोडं पिछे लो. अरे चालू आहे माझं पण थोडी जागा द्या ना, धक्का दुक्की मत करू ना रे, अनेक मेहनत आहे. काही नाहीये रेकॉर्ड करून टाक ना. विश्वासांच्या विनंतीला मान देऊन आलू नको थांब तसा आता. आजचा सोहळा छान दिमागदार केला त्याबद्दल खूप खूप आभार विश्वास मंडळाकडून सर्व मान्यवरांचे धन्यवाद. नाशिकच्या काराम मंदिरामध्ये धर्मध्वजाची उभारणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीमध्ये तो सोहळा आपण पाहिलेला आहे. यानंतर पुढची बातमी ती